वंदे भारतचं महागडं तिकीट परवडत नाहीये, मग साध्या गाडीच्या तिकिटात राजधानीचा वेग अनुभवा. आज मी तुम्हाला अशा गाड्या सांगणार आहे ज्या पनवेल जंक्शन सोडल्यानंतर मध्ये कुठेही न थांबता थेट रत्नागिरीलाच ब्रेक लावतात. मध्ये एकही थांबा नाही. या गाड्या नेमक्या कोणत्या, चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी ईशान आणि स्वागत आहे तुमचं ट्रेन लव्हर्स आय एम मध्ये. मित्रांनो, सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी सुरू झाल्या आहेत आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. आपण मुंबईत दादर, ठाणे किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गाडी पकडतो, पण खऱ्या वेगाची मजा सुरू होते ती पनवेल नंतरच. अनेकदा आपल्याला वाटतं की महागड्या गाड्याच लवकर पोहोचतात, पण कोकण रेल्वेवर अशा काही छुप्या रुस्तम गाड्या आहेत ज्यांचं तिकीट तर स्वस्त आहेच, पण त्यांचे थांबे वंदे भारत पेक्षाही कमी आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा विशेष गाड्यांची माहिती घेणार आहोत ज्या पनवेल ते रत्नागिरी हे अंतर मध्ये कुठेही न थांबता थेट पार करतात. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि मध्ये होणाऱ्या प्रवाशांचा गर्दीचा त्रासही होत नाही. या गाड्या कधी धावतात आणि त्याचं वेळापत्रक काय आहे हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या गाड्यांची माहिती बघण्यापूर्वी एक गोष्ट समजून घेऊया. कोकण रेल्वेवर जनशताब्दी, तेजस किंवा वंदे भारत सारख्या गाड्यांना ठाणे, पनवेल, चिपळूण, खेड, संगमेश्वर रोड असे अनेक थांबे आहेत. पण आता ज्या गाड्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या गाड्या प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या म्हणजेच उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या आहेत. या गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर आल्यानंतर या गाड्या नॉनस्टॉप धावण्याला प्राधान्य देतात. तर मित्रांनो, आता आपण या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, या गाड्यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 22,654 हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री 12:15 पनवेल जंक्शन वरून सुटते, तर सकाळी 5:10 ही गाडी रत्नागिरीला पोहोचते. पनवेल जंक्शन ते रत्नागिरी हा प्रवास ही गाडी अवघ्या 4 तास 55 मिनिटांमध्ये पूर्ण करते. पनवेल जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 275 रुपये, थर्ड एसी साठी 695 रुपये, तर सेकंड एसी साठी 960 रुपये आहे. मित्रांनो, दुसरी गाडी आहे गाडी नंबर 22,656 हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक शनिवारी रात्री 12:15 पनवेल जंक्शन वरून सुटते, तर सकाळी 5:10 ही गाडी रत्नागिरीत पोहोचते. पनवेलहून रत्नागिरी दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 275 रुपये, थर्ड एसी साठी 695 रुपये, तर सेकंड एसी साठी 960 रुपये आहे. मित्रांनो, तिसरी गाडी आहे गाडी नंबर 12,450 जिला आपण गोवा संपर्क क्रांती म्हणून ओळखतो. ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि रविवारी रात्री 12:35 पनवेल जंक्शन वरून सुटते आणि सकाळी 5:30 ही गाडी रत्नागिरीला पोहोचते. पनवेल ते रत्नागिरी या आपल्या प्रवासादरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 305 रुपये, थर्ड एसी साठी 770 रुपये, सेकंड एसी साठी 1070 रुपये, तर फर्स्ट एसी साठी 1775 रुपये तिकीट आहे. आता मित्रांनो, चौथी गाडी अशा लोकांसाठी आहे ज्यांना रात्रीचा प्रवास नको आहे आणि ही गाडी आहे गाडी नंबर 22,660 योगनगरी ऋषिकेश तिरुवनंतपुरम सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी 7:30 पनवेल जंक्शन वरून सुटते आणि दुपारी 12:25 ही गाडी रत्नागिरीला पोहोचते. पनवेल जंक्शन ते रत्नागिरी या आपल्या प्रवासादरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 275 रुपये, थर्ड एसी साठी 695 रुपये, तर सेकंड एसी साठी 960 रुपये आहे. आणि मित्रांनो, आता शेवटची पण सर्वात महत्वाची गाडी म्हणजे गाडी नंबर 12,133 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी दररोज रात्री 11:18 पनवेल जंक्शन वरून सुटते, तर पहाटे 3:25 ही गाडी रत्नागिरीला पोहोचते. ही गाडी इतर सर्व गाड्यांपेक्षा वेगवान आहे. पनवेल जंक्शन ते रत्नागिरी हे अंतर ही गाडी फक्त 4 तास 7 मिनिटांमध्ये पूर्ण करते. आपल्या या प्रवासादरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 275 रुपये, थर्ड एसी साठी 695 रुपये, तर सेकंड एसी साठी 960 रुपये आहे. तर मित्रांनो, ही होती त्या 5 सुपरफास्ट गाड्यांची माहिती ज्या पनवेलवरून सुटल्यानंतर तुम्हाला विना थांबा थेट रत्नागिरीला पोहोचवतात. मित्रांनो, या 5 गाड्यांपैकी तुम्हाला सर्वात सोयीस्कर गाडी कोणती वाटली किंवा यापूर्वी तुम्ही कोणत्या गाडीने नॉनस्टॉप प्रवासाचा अनुभव घेतला आहे का, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कोकणात जाणाऱ्या तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल. आणि हो, रेल्वेच्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.